बॉल अगदी अचूक टप्प्यावर टाकला होता. थोडासा आखूट टप्प्याचा होता आणि पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील वळवला. त्यामुळं डॉट बॉलने इथून सुरुवात केली ती कुंभडुजे संघानं. बामणडुंगरी संघ सध्या बॅटिंग करतोय. एक दिग्गज संघ आहे. यावेळचा बॉल मिस्टा मिस्ट्रोक यष्टीरक्षक खाली जेल खाली जेल सुटला. साधा सोपा जेल होता पण हातातून निसटला. त्यामुळं जीवनदान मिळालं ते अंकुश म्हात्रे यांना. ज्ञानेश्वर कोहलींच्या पण जर ऍक्शन पाहिली तर ज्या पद्धतीने एक वेगळ्या स्टाईलनं गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न त्यांचा पाहायला मिळाला. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता, हलक्या त्याने खेळून काढला. फक्त एकच धाव मिळायची जाईल आणि एक धाबरीशी धावपटला धाबा लागले गेले त्या 2 धाबा. सुरुवात थोडीशी शांत रीतीने करत असताना बामणडुंगरी संघ पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता, हलक्या त्याने खेळून काढला. टुकरशर यॉर्कर पाहायला मिळतोय. त्यामुळे सिंगल रन्स फक्त मिळेल आणि एक धाबीशी धावपटा धाबा लागले गेले त्या 3 धाबा. मोठे फटके आलेच नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये ज्ञानेश्वर कोहली यांच्या बोलबाला पाहायला मिळाला. संपूर्ण दिवसामध्ये सुरुवात गोलंदाजीची राहिल्या. गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. मोठे फटके येऊ दिले नाहीयेत. अकुट टप्प्याचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वळवण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. ज्ञानेश्वर कोहली यांचा पायचपणा मिळाला जाईल इकडे धाव. पुन्हा फक्त एकच धाव. त्यामुळे मोठे फटके येत नाहीयेत. अंकुश म्हात्रे आणि रामदास नाईक हे आघाडीची खेळाडू मैदानात दाखल झाले. त्यांच्या बॅटमधून मोठे फटके येणं गरजेचं आहे. या क्रीडांगणामध्ये प्रणय आपण विचार केला तर 60-65 धावा बनवू शकतात. पाटा सपाट मैदाना कोणत्या प्रकारचा अडचण नाहीये. त्यामुळे हे मैदान म्हणत सचिन शिटकरत महेंद्र शिटकरत यांची नेहमी मी नाव आवर्जून घेत असतो. पुढे आले होते फ्रंट फुटवर येऊन हा फटका खेळायचा होता. प्रॉपर टायमिंग करू शकले. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जाते. 2 धाबा अगदी चपलाने घेतल्या गेल्या. तिसरी साठी देखील पलटलेत पण 2 धाब्यावर थांबवल्या गेल्या. पोटी बेशी खेळाडू पण तरुणांना लाजवेल असे क्रिकेट ते खेळतात. त्यामुळे पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना बामणडुंगरी संघाच्या धावपटला धाबा लागले गेले त्या बिनबाद 6 धाबा. चला यापुढील मॅच नावाखाडी आणि त्याच्या विरुद्ध खारकोपर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण अलर्ट राहा. नवाखाडी आणि त्यांच्या विरुद्ध खारकोपर. 40 प्लस म्हटलं की आपल्याकडे नेहमी शिस्तबद्ध सर्व काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत असतात. अगदी वेळेवर सामने चालू होतात, वेळेवर सामने संपतात. सर्व खेळाडू एकमेकांना सहकार्य करतात. कित्येक वर्ष एकमेकांच्या विरुद्ध ते जरूर खेळलेत पण आता मैत्रीपूर्व लढती खेळायला पाहायला मिळतात. त्यामध्ये 40 प्लसच्या सर्व खेळाडूंचा आपण आवर्जून उल्लेख करूयात की नेहमीच चांगली कामगिरी पाहायला मिळाली सर्व खेळाडूंची. आणि त्यामुळे सर्व खेळाडूंनी त्यांचा काळ गाजवला आणि सध्या एक नामांकित स्पर्धा खेळण्यासाठी ते देखील दाखल झालेत. गौरी स्पोर्ट 40 प्लस मास्टर उल्वे संघ आयोजित साहेब दशक 2026. गोलंदाजी ट्रॅकवर मदन कोहली आले. मदन कोहली यांचा पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळाला. पुढे पुढे डॉमिनेट डॅमेज करण्याचं काम केलंय ते गोलंदाजी करत असताना कोंबड विजय संघानं. पुढे आलेत. फटका जरूर चांगला 20 मध्ये खेळला. आणखीन एक चुकी केल्या क्षेत्ररक्षण करत असताना कोंबड भुजे संघानं लगेच क्विक दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. आणि या 2 धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेले त्या बिनबाद 8 धाबा. सुरुवात चांगलीच राहिल्या पण फिल्डिंग करत असताना मोठे फटके मारूच दिले नाहीत बामणडुंगरी संघाला. सध्याच्या घडीला युवा जनरेशनचा बामणडुंगरी संघ तेवढ्या दिग्गज संघ आहे पण 40 प्लसचे खेळाडू देखील कमी नाही आहेत. त्यांनी देखील त्यांचा काळ गाजवला. हुक करायचा होता बॅकफुटला जाऊन हा फटका ड्राईव्ह केला होता पण प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. त्यामुळं पुन्हा एकदा 22 परिणामी मिळाला जाईल एकेरी धाव. 9 धावा धावपटा लागले गेल्यात.
मोठी फटके येत नाहीये. चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल बामणगिरी संघाला. 5 षटकाची तुम्ही मॅच खेळता आणि 5 षटकांमध्ये या 50-55 पर्यंत पोहोचवावं लागेल संघाला. या बेलचा बॉल लावली अपील. एलबीडब्ल्यू स्वरूपात पहिला हाताला लागलाय बामणडोंगरी संघाला. खेळाडू क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. पहिला हाताला लागला. सलामीची जोडी मात्र फोडण्यामध्ये यश मिळालंय ती मदन कोळीला. अंकुश मात्र बॅक टू पॅवलिन आणि मैदानाच्या आतमध्ये मनोज नाईक दाखल होताना पाहायला मिळतील. चला एक विशेष विनंती आहे ती अर्थातच या स्पर्धेचे शिल्पकार मान्य श्री विजय शेठ खारकर साहेबांच्या वतीनं जो संघ खेळण्यासाठी आलेत खेळाडूंनी जेवल्याशिवाय जाऊ नका. सर्वांनी जेवायचं. जेवण देखील आलेलं आहे त्यामुळे विनंती आहे सर्व खेळाडूंनी जेवल्याशिवाय जाऊच नका. विजय शेठ खारकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही स्पर्धा खेळता. या विभागातील एक नामांकित व्यक्तिमत्व. यावेळचा फटका फसला. एक्झिक्यूट करायचा होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जेल टिपला जातोय. कॉटन बोल्ड बॅक टू बॅक दुसरा हात लागला बामणडोंगरी संघाला. खेळाडू क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर.
पहिल्याच बॉलवर सांघिक यश मिळालंय. काही गोलंदाजी पाहायला मिळेल मंगेश कोळी यांची. पाचगाव प्रीमियर लीग मध्ये देखील चांगलीच गोलंदाजी केली होती आणि त्यामुळे हा गोलंदाज किती अनुभवी गोलंदाज पाहायला मिळतोय. अजूनही कॉन्फिडन्स आहे, अजूनही चांगला खेळ आहे. वयाची 46 वर्षे उलटून गेलीत पण क्रिकेट रक्तामध्ये असावं लागतं आणि तशीच सध्या चांगली गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजाला पाहू शकतो. मंगेश कोळी सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या धावा लागली गेली त्या अवघ्या 10 धावा. बामणनगरी संघ सध्या बॅटिंग करतोय. अकुट टप्प्याचा बॉल शरीरापेक्षा थोडासा दूर टाकलाय. आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि 11 धावा दापडल्या लागल्या गेल्यात. 3 बाद 11. यावेळेचा हा बॉल हलक्या तरी खुल काढला. डीप मिड मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. फक्त एकच धाव मिळाली. थ्रो देखील लगेच क्विक आला. त्यामुळे कोंबडी संघाची गोलंदाजी त्यांचे क्षेत्ररक्षण चांगलंच पाहायला मिळते. मोठी फटकी मारू दिलीच नाहीत बामणुगरी संघाला. रुपेश नाईक ऑन द स्ट्राईक पाहायला मिळणार आहेत. धावपड्या धावा लागले गेले त्या 12 धावा. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या टोला लागून मिड विकेट पर्यंत चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्यामुळे फक्त एकच धाव मिळण्यात जाईल आणि एक धावेशी 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ऑन द स्ट्राईक तुम्ही रामदास नाईक यांना पाहू शकता. तो सध्याच्या घडीला उलट परिसरातील जीवदानी बामणुरी संघाचा आर्यन नाईक जो खेळाडू ISPL खेळतो आणि त्यांचे पिताश्री मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना यावेळेचा बॉल फटका जरूर चांगला पण क्षेत्ररक्षक आले आणि आणखीन एक हात लागलाय बामणडुंगरी संघाला. रामदास नाईक यांना मात्र परतीचा इशारा दिलाय. चौथा खेळाडू मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट मिळवून दिल्या. मंगेश कोळी किती महत्वाचा गोलंदाज आहे कोंबडी संघाचा हे त्यांनी दाखवून दिल्या. फार कमी धावा द्यायच्या आणि महत्वाच्या विकेट घ्यायच्या. यावेळेचा हा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा बॅटला ब्रश जरूर झाला पण धाव मिळणार नाहीये. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. फार कमी धावांचं षटक हाताळले मंगेश कोळी यांनी. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 4 आणि आतापर्यंत या गोलंदाजीमध्ये 3 धावा खर्च केल्यात. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मंगेश कोळी यांच्यासाठी. काय गोलंदाजी रेल्या. अवघ्या 3 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटा धावा लागले गेल्यात त्या अवघ्या 13 धावा. मान्य श्री हरिश्चंद्र भगत साहेबांना आपण विनंती करतोय आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. धावपड्या धावा लागल्या गेल्या त्या 13. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांमध्ये धावपड्या धावा पाहायला मिळतात त्या 13. शरजी ठाकूर यांचे आगमन होत्या. आबाखाडी टेनिस मध्ये एक विस्फोट खेळाडू शरजी ठाकूर यांचे इथं आगमन पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. जे खेळाडू सामना खेळून झाले त्यांना आपण विनंती करतोय की जेवणाची व्यवस्था व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण तिथे जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा. एक लेजंड खेळाडू नाबाकाडीचे शरदत्त ठाकूर यांचे इथं आगमन पाहायला मिळतं. 13 धावा आपल्याला लागले गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर राजेश कोळी आलेत. यावेळेचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये वळवलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतं. लोमेश कोची मॅच मागील सामन्यामध्ये देखील आपण परिणाम पाहिलाय अवघ्या 30 धावा. त्यामुळे आज गोलंदाजाचा बोल पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्येच फक्त धावा उभारल्या होत्या 53 धावा गौरी स्पोर्ट उलवे संघानं. यावेळचा बॉल हलक्या त्याने खेळून काढला. डीप मिड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत
एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. त्यामुळे एकच धाव मिळेल. मोठी फटके आलीच नाहीत या पूर्ण इनिंग मध्ये. 21 चौकार 21 षटकार पाहायला मिळाला नाही बामणडोंगरी संघाच्या फलंदाजांच्या बॅटमधून. त्यामुळे गोलंदाजांचा आपण विचार केला तर चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल त्याच्यावर आक्रमण केलं. इट्स अ नो बॉल. नोचा इशारा डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्यांना हुलकावणी देऊन चेंडू निघून चालला सीमारेषा पलीकडं. बऱ्याच उशिरानं मात्र संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय. नो प्लस 4 5 धावा मिळत जातील त्या बामणडोंगरी संघाला. 19 धावा दापडल्या लागले गेल्यात. लक्ष असू द्या खेळाडू. फ्रीड कोणत्या पद्धतीचं नसणार आहे. नो बॉल जरूर झाला मागील चेंडूवर पण फ्रीड नसणार आहे. पुढे मध्ये टाकला होता. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाजाने चेंडू गॅदर केला. एकच धाव मिळेल आणि एक धावनिशी 20 धावा दाबड्या लागल्या गेल्यात. फार कमी धावांचं षटक मागील 18 चेंडूमध्ये अवघ्या 13 धावा. त्यानंतर या षटकामध्ये एक नो बॉल पाहायला मिळाला. त्यामुळे एक मोठा फटका देखील कन्वर्ट केलाय बामणडोंगरी संघानं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश करून बॅकवर्ड रिझम चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षकानं थ्रो चुकीचा केला. त्यामुळं गॅदर करू शकले नाही. एक धाव कंप्लीट केल्या. क्षेत्रक्षमध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळते कोंबडीची संघाची. त्यामुळे एकच धाव आणि एक धावनिशी 21 धावा दापडल्या लागल्या गेल्या. 21 रन्स. या षटकातील आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौथं षटक प्रगतीपथावर असताना मोठा फटका कन्वर्ट करायचा. लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडं. या इनिंग मधला आलेला हा दुसरा चौकार. पंचवीस धाबा धावपडायला लागले गेल्या. 25 रन्स. 25 धाबा या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धाबा आता चांगल्या बनवण्याचा प्रयत्न सध्या बामणडोंगरी संघ करताना पाहायला मिळतोय. पंकज ठाकूर जे 6व्या क्रमांकावर आले त्यांच्या बॅट मधून 2 चौकार देखील पाहायला मिळाले. त्यामुळे धाबा जरूर चांगल्या आहेत. या वेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला मिळाला. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. धावा लागल्या गेले त्या 25 धावा. 25 रन्स. अजून या इनिंग मधील शेवटचे षटक बाकी आहे. त्याला ड्रिंक्स ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. पाण्याची मागणी होते आणि आपण एक संधी देऊ डीजे मास्टर यांना देखील. गौरी स्पोर्ट 40+ मास्टर उल्वे साहेब चषक 2026 आपण एक नामांकित स्पर्धा पाहता. श्री सन्माननीय विजय शेटखारकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सहाय्यक चषक ही एक स्पर्धा पाहायला मिळते. आणि जे सर्व संघ आहेत जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी मांसाहारी जेवणाची सर्व व्यवस्था व्यासपीठाच्या उजव्या बाजूला करण्यात आल्या. तर विजय शेटखारकर साहेबांच्या वतीने विनंती आहे जे खेळाडू खेळतायत जे संघ खेळण्यासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जेवणाची सर्व मांसाहारी आपण व्यवस्था करण्यात आल्या. चला खारकोपर संघाचे संघनायक हे षटक संपण्या अगोदर आपल्याला यायचं आहे. अन्यथा नावाखाडी संघाच्या संघाच्या बाजूने आपण नाणेफेकीचा कॉल विजयी देणार आहोत. जो संघनायक उपस्थित नसेल तर जो समोर संघ उपस्थित आहे अर्थात नावाखाडी संघाच्या संघाला नाणेफेकीचा कॉल आपण विजयी देणार आहोत. त्यामुळे खारकोपर टीम आपण कुठे आला असाल तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर आपण विनंती करतोय की आपण हे षटक संपण्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा.
गौरी स्पोर्ट 40 प्लस मास्टर उलवे साहेब चषक 2026 एक नामांकित स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बामणगिरी संघाने धाबा जमा केल्यात त्या 25 धाबा. किशोर कोळी आलेत. किशोर कोळी, मदन कोळी आणि मंगेश कोळी हे तिन्ही बंधुराज एकाच संघामध्ये खेळतात आणि चांगलं क्रिकेट देखील खेळतात. फुलटॉस बॉल त्याच्यावर आक्रमण डी बॅकवर्ड स्पेलिंगच्या दिशेमध्ये एका टप्प्याने चेंडू निघून चालला. सीमारेषा पलीकडं साहेब चषकातील आलेला आणखीन एक उत्तुंग चौकार. किशोर कोळी यांच्या विरुद्ध झेल होता पण त्यानंतर झेल सुटला आणि त्यानंतर एका टप्प्याने चेंडू गेला सीमारेषा पलीकडे जिथे मिळायला गेल्या त्या 4 धाबा. 29 धाबा. झेल होणं फार गरजेचं होतं. यावेळचा बॉल हलक्या त्याने खेळून काढला. समोरच्या दिशेनं लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थ्रू चांगला चाललाय पण 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. रुपेश नाईक आणि पंकज ठाकूर कमालीची रनिंग बिटवीन पाहायला मिळाली आणि या 2 धाबेनिशी 31 धाबा धाव पटलावर लागल्या गेल्या. पूर्वार्ध चालू आहे. बॅटिंग करतोय बामण डोंगरी संघ. नाणेफेकीचा कॉल जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि एक सर्व चांगली खेळाडू पुढील प्लेसची चांगला क्रिकेट दाखवत असताना यावेळचा बॉल फ्रंटफुटचा चांगला वापर केलाय. चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या वरतून सीमारेषा पलीकडं आला आणखीन एक षटकार. शंभर टक्के योगदान देत असताना क्षेत्ररक्षक नशीब कोळी यांना आपण पाहिलं स्वतःला झुकून दिलं पण त्यांच्या आबाक्याच्या बाहेरचा फटका होता. फुलटॉस बॉल काय कमालीचा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवला डी बॅकवर्ड स्पेलिंगच्या दिशेनं. मिळतील धाबा 4. आला षटकानंतर हा खणखणीत चौकार. चाळीस धाबा मागील 4 षटकामध्ये अवघ्या 25 होत्या पण मागील 4 चेंडूमध्ये तब्बल 16 धाबा किशोर कोळी यांच्या विरुद्ध खर्ची झाल्यात. त्यामुळे विस्फोटक सध्या बॅटिंग चालू आहे. पंकज ठाकूर आणि रुपेश नाईक यांच्या बॅटमधून आलेले फटके धाबा बनवून देतात त्या बामणडोंगरी संघासाठी. चांगली सध्या बॅटिंग रंगवली जाते. 41 धावा धावपडायला लागले गेल्यात. यावेळचा बॉल आणखीन एक फटका मिड विकेटच्या दिशेनं फटका खेळला. चेंडूवर मिळतील आणखीन 4 धाबा बॅक टू बॅक. त्यानंतर झेल सुटल्यानंतर या धाबा आता सध्या झाल्यात. यावेळचा बॉल मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. पहिल्या इनिंगचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंग मध्ये 47 धाबा जमा केल्यात आणि 48 धाबांचा आव्हान ठेवलं ते कोंबडभुजे संघासमोर. शेवटच्या षटकामध्ये धावाच जणू काय कुठल्यात 22 धावा आल्यात शेवटच्या षटकामध्ये. त्यामुळे सर्वाधिक महागड षटक 24 चेंडू मध्ये आपण प्रणय पाहिला तर अवघ्या 25 धाबा होत्या आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये 22 धाबा आल्यात. त्यामुळे थोडसा महागड षटक म्हणायला गेला ते कोंबडभुजे संघाचा. 47 धाबा धावपडायला लागले गेल्यात आणि 48 धाबाचा आता टार्गेट सेट केलाय कोंबडभुजे संघासमोर. चला आपण विनंती करतोय खारकोपर संघाचे संघनायक जर आपण आला असेल तर लगेच टॉस बॉक्स मध्ये या आणि त्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या षटकाचा पहिला चेंडू पडण्या अगोदर जर आपण आला नाही तर नाभाखाडी संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत
त्यांच्या बाजूने आपण नाणेफेकीचा कॉल देणार आहोत. लक्ष असू द्या, खारकोपर आपल्यासाठी ही विशेष वॉर्न आहे. खारकोपर संघाचे संघाने देखील आले. तर चला आपण टॉस कडे वळतोय. नावाखाडी आणि त्यांच्या विरुद्ध खारकोपर यापुढे होणारी मॅच. चला नावाखाडी टीमचे कॅप्टन लगेच या आपण. नावाखाडी टीम नरेश मोकल आपण टॉस साठी इन्व्हाइट. नरेश कडू कर्णधार आपण टॉस कडे वळतोय. सुनील शेटमडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. सतीशपती गावदेवी गावठाण संघाचे एक यशस्वी संघ मालक सुनील शेट मडवी साहेबांच्या शुभ हस्ते खारकोपर त्यांच्या विरुद्ध नावाखाडी. टॉस जिंकला खारकोपर संघाना. जशी मॅच संपेल तसा आपला निर्णय घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 47 धावा धावपडला लागल्या गेल्या. 48 धावांचा पाठलाग करायचा आणि हा पाठलाग कसा केला जाईल त्यासाठी आपण दुसऱ्या सत्राकडे ऐकूयात. याच विभागातील एक मराठीतील गोडाबाज राजकिरण कोळी सरांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद विपुल जी पाटिल सर। चले चलते हैं मैदान की ओर जहाँ पे मैच खेला जा रहा है। बामन नगरी बनाम कोम्बड़बुजे। टीम कोम्बड़बुजे ने टॉस जीतकर फील्डिंग सेट की थी और शुरुआती के 5 ओवर में रन्स बनाए थे 47 और 48 का यहाँ पे टारगेट सेट किया गया है। तो पहले कुछ ओवर में रन्स नहीं बन रहे थे, लेकिन जब इसे रुपेश आए और मैच में पूरी तरह से काटाकीर कर दिया और स्कोर बना दिया। एनआर पैनल के अपने नीरज जीरा राणावत और पूरे हमारी टीम जो कि जुट चुकी है आज सुबह से ही, जिनमें दीपक जी का नाम जोड़ा जाएगा, विशाल जी का नाम जोड़ा जाएगा एनआर पैनल में, और सैंडी डीजे वलवली से लाइव अपन देख रहे हैं। साइप्रित लाइव चंदू जी वाघमारे इनके ओर से, और आज के कॉम बॉक्स में जुड़े गए हैं विपुल जी पाटिल और राजकिरण जी कोहली और मेरे साथ प्रणय जी मात्रे। सभी का तहे दिल से स्वागत है यहाँ पे। जिस श्रृंखला का नाम है साहेब चषक, जिनके नाम से श्रृंखला खेली जाती है, हमारे प्यारे विजय शेठ खारकर जी, जिनका नाम जो पूरी तरह से एक ब्रांड के तहत लिया जाता है। और जो मैदान है वो महेश स्पोर्ट्स शेलगर के मैदान के ऊपर हम ये पूरी श्रृंखला खेल रहे हैं। और आज की पूरी श्रृंखला जो है डे और नाइट के फॉर्मेट में खेली जाएगी। पूरे जितने भी टीम हैं उतने सब टीम
आज खेलने को मिलेंगे। वन डे का ये पूरा प्रदर्शन रहेगा, डे और नाइट के स्वरूप में खेला जाएगा। तो पहले सत्र में देखा गया रन्स बनाए हैं 47 और 48 का यहाँ पे टारगेट सेट किया गया है, जो कि आस्किंग रन रेट रहेगा, रिक्वायर्ड रन रेट 9.60 का। तो वहां से ये 9.60 हमने देखा, जिस तरह से पहले कुछ ओवरों में रन्स नहीं बन रहे थे। पहले ओवर में 6 आए थे, उसके बाद मदन कोहली के ओवर में 10 आए, उस 4 आए, उसके बाद 3 रन आए। तो पहले 3 ओवर में 13 रन बन चुके थे। अंत के 2 ओवर में 12 और 22, उसके बनाम चलते रन संख्या बनी है 47, और जहां पे रुपेश ने बनाए थे 25, उसके बदौलत टोटल रन संख्या हो चुकी है 47। जब भी हमारे प्रणय जी स्कोर कार्ड के ऊपर रहते हैं, हमें पूरी जानकारी डिटेल विवरण में दिया जाती है। साइप्रित लाइव भी वही काम करते हैं, क्वालिटी कवरेज चंदू जी इनके ओर से दिया जाता है। चलिए चलते हैं मैदान की ओर, जहां पे दोनों भी टीम को देंगे हम बेस्ट विशेष। बॉलिंग के लिए आएंगे टीम के कप्तान देवेंद्र पाटिल और नरेंद्र और नसीब। ऐसी ये जोड़ी 2N जो कि प्रारंभिक जोड़ी के स्वरूप में देखी जाएगी। नरेंद्र और नसीब 48 का एचएस आने वाले 5 ओवर में। इस गेंदबाजी के ऊपर देखा जाए तो नरेंद्र है, और बल्लेबाजी में देखा जाए तो देवेंद्र है। तो ये नाम सुने हैं सभी ने, नरेंद्र और देवेंद्र। भारत के प्रधानमंत्री भी है और महाराष्ट्र के मुख्यमंत्री भी है। पहली गेंद पे ऊपर 1 रन बनाया है, क्योंकि गेम को चलता किया है। जब तक पानी का वाहन बाहर जाए तो थोड़ा सा रुकना चाहिए, क्योंकि इम्पोर्टेंट रहता है सभी के लिए कि ये पानी की आयोजन किया है। जो भी प्यारे खिलाड़ी यहाँ पे मौजूद हैं, सभी के लिए स्वादिष्ट जीवन, एक भोजन का अरेंजमेंट किया है। तो आप कृपया करके उसका भी आस्वाद लीजिए। बहुत ही टेस्टी ऐसा खाना आपको खाने को मिलेगा अग्नि स्टाइल में। ये उड़ा के मारने का प्रयास किया था, लेकिन लॉन्ग ऑफ क्षेत्र में बाड़ा मनोज जी नाइक एक होनहार ऐसे खिलाड़ी है, तो वहां पे कोई भी गुंजाइश नहीं रहेगी। 1 रन संख्या जरूर अर्जित की जाएगी। अपन स्क्रीन पे देख सकते लाइव ये जो मैचेस है, टोटल कवरेज साइप्रित लाइव की ओर से। हवा में है कुछ देर और पूरी तरह से इसके बीच आएगी शंकर जी नाइक, लेकिन हवा का पूरी तरह से जो जोर था उसके विपक्ष खेला था। गेंद ज्यादा देर हवा में थी। शेलगर का जो मैदान है उसका ओरिएंटेशन जो है जो ईस्ट और वेस्ट है, तो हवा जो चलती है हमारे विभाग में पूरी तरह से समुद्र से आने वाली हवा, जो कि इस मैदान में आप अगर सामने खेलते हैं तो पूरी तरह आपको पूरा फायदा नहीं मिलेगा। आपको स्क्योर ऑफ द विकेट खेलना पड़ेगा ज्यादा से ज्यादा। फुलर लेन गेंद थी, इस बीच मिड विकेट से खिलाड़ी आएंगे, तब तक 1 रन संख्या अर्जित की जाएगी। संत गति से यहाँ पे गेम को चालू कर रहे हैं नरेंद्र और नसीब। अब तक देखा जाएगा तो 4 गेंदें हो चुकी है, 4 गेंदों में रन संख्या जुड़ चुके हैं 5। दोपहर का है सत्र और लंच ब्रेक चालू है, आप लंच करके ले सकते हैं। बहुत ही स्वादिष्ट भोजन आपके लिए अग्रि स्टाइल में रेडी है। विजय शेठ खारकर साहब का ये 50वां बर्थडे, और ये बर्थडे कुछ स्पेशल बनता है। हमारे प्यारे विजय शेठ खारकर एक ब्रांड है, डैशिंग दमदार उनकी पर्सनालिटी है, जिनके तरफ आप देखेंगे तो आज भी वो 19 के लगते हैं। बहुत अच्छी गेंद, और उसी तरह से भी फील्ड सजाई थी, लेकिन क्या हुआ है पूरी तरह से ये गेंदबाज ने जो प्रयास किया था, जो प्लानिंग किया था, उसी तहत ये गेंद भी आई थी, लेकिन रुपेश ने थोड़ा सा गड़बड़ किया, तो वहां पे 1 रन संख्या अर्जित की जाएगी। 48 का ये 6 रन संख्या बन चुकी है 6। अभी भी पहले ओवर में 1 गेंद शेष रहेगी। देवेंद्र पाटिल
मैन फ्रॉम बामनडुंगरी। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद फ्लाइट दी थी, शायद से इनसाइड आउट का ये प्रयास किया था, पूरी तरह से चकमा खाए। पहला ओवर यहाँ पे मुकम्मल होता हुआ दिख रहा है, कोई भी विकेट जरूर नहीं मिला है, लेकिन एक बेहतरीन बॉलिंग का साथ किया है देवेंद्र जी पाटिल द्वारा। छह रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर, कोई भी नुकसान नहीं है बिना किसी नुकसान के ऊपर। 5 ओवर का एक खेल, सभी को मालूम है ऑल यूनिट 40+ के जो रूल्स एंड रेगुलेशंस है, जिसमें 5 ओवर का खेल रहता है और 5 गेंदबाज का उपयोग किया जाता है। 5 ओवर 5 गेंदबाजों ने फेंके होने होते, कोई भी पावर प्ले का घेरे का ओवर नहीं रहता है, और 9 गेंद भी अगर आएगी तो फ्री हिट नहीं रहता है। इस बीच 48 का चेस करते हुए बेहतरीन ओवर फेंका है देवेंद्र पाटिल। सुभाष नायक ऑफ स्टंप वाली गेंद थी, शायद से मैं एक गेंद जाकर टकराई है बल्लेबाज के पैरों के ऊपर, पैड के ऊपर, और अंपायर का इशारा आएगा, एक लेग बाइक के स्वरूप में एक रन आएगी। कोई भी रन आती है यहाँ पे तो टीम कोम्बड़बुजे के लिए लाभदायक हो सकती है, लेकिन 48 का चेस है तो आपको अभी आस्किंग रन रेट बन चुका है निश्चित तौर से। दस 10.70 का अच्छा स्ट्रोक है यहाँ पे, एक बाउंस से गेंद जाएगी ये नंबर 4 के लिए। शुक्रिया डीजे। पंकज थे वहां पे, लेकिन पंकज के सर के ऊपर ये गेंद ज्यादा बाउंस होती हुई बाहर गई है स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, जिसके चलते रन्स को थोड़ा सा इंक्रीमेंट मिल जाएगा, रन्स जाकर पहुंचेंगे 11 बिना किसी नुकसान के ऊपर। सुभाष नायक एक होनहार गेंदबाज है जरूर, थोड़ा सा व्यूह रचना में चेंजेस किए जा रहे हैं, क्योंकि थोड़ा सा मिसफील्ड देखने को मिला था, उसके चलते अंकुश जी को बुलाया गया यहाँ पे, संतोष जी को बुलाया गया और पंकज जी को एग्जैक्टली अपोजिट डायरेक्शन में भेजा गया है। सामने खेला है वी शेप में, वहां पे शंकर जी नायक है लॉन्ग ऑन में, तो एक रन की गुंजाइश मिलेगी, जहां पे एक रन से कुल रन संख्या जुड़ जाएगी 12 विदाउट एनी लॉस। बट यहाँ से अभी भी 21 गेंदे शेष है और 36 बनाने हैं। 21 में 36, शायद से ये मुकाबला कड़ा, ये चुनौती कड़ी देखने को मिल सकती है। उड़ाने का प्रयास था, खुद गेंदबाज ये कैच को पूरा कर सकते हैं, लेकिन सुभाष नायक के दस्ताने में गेंद रुकी नहीं है, हाथों में गेंद रुकी नहीं है, उसके चलते मनोज और देवेंद्र ने भी थोड़ा सा गड़बड़ किया, उसके चलते और एक रन जुड़ जाएगी। शायद जहां पे प्रणय कोई भी रन नहीं थी, अगर एक कैच हो सकता था, कोई भी रन नहीं थी, लेकिन कैच ड्रॉप किया, उसके बाद देवेंद्र जी फंबल हुए, उसके 2 रन आए, 2 रन के सहायता से यहाँ पे रन संख्या में बढ़ोतरी मिल जाएगी, रन संख्या जाएगी 14 के तहत, लेकिन अभी भी 20 गेंदे और 34 की जरूरत, तो एक दुवे से काम नहीं बनेगा, एक दुवे से टीम बामनडुंगरी खुश रहेगी। अच्छा यॉर्कर, बहुत बेहतरीन प्रदर्शन किया यॉर्कर का, जो कि नसीब के लिए फेंका गया था सुभाष द्वारा। नसीब ने भी इस यॉर्कर को हल्के हाथों से सामने ड्राइव किया है, पूरा तरह से रिस्पेक्ट किया इस डिलीवरी का।
तो एक एक की तहत एक गेंद आगे चलता हुआ सुभाष नायक, जिनके इस ओवर में एक चौवा जरूर देखने को मिला है। रन संख्या 15, 15 विदाउट एनी लॉस। नरेंद्र टीम के कप्तान अपने टीम के लिए और एक बार स्ट्राइक एंड पे ऊपर उड़ाने का प्रयास था, लेकिन पूरी तरह से आया नहीं गेंद बल्ले बल्ले के ऊपर। उसकी तरफ लॉन्ग ऑन में जहां पे शंकर जी नायक है, तो एक आश्वासक चेहरा जिनको कहा जाता है। 2 ओवर का यहाँ पे खात्मा हो चुका है, 2 ओवर मुकम्मल हो चुके हैं। 2 ओवर के बाद रन संख्या बनी है 16 और आने वाले 18 गेंद और 32 की जरूरत। हमने सभी ने देखा है कि जो नया हवाई अड्डा बना है, उसका नाम तो डीबी पाटिल हवाई अड्डा होना चाहिए। और डीजे के माध्यम से एक गाना भी बजाया गया। अभी भी पहले ओवर में नंबर देवेंद्र पाटिल के ओवर में आए थे 6, उसके बाद सुभाष नायक आए, उनके ओवर में रन संख्या आई है 10। तो पहले 2 ओवर में रन बने हैं 16। अभी भी 18 में 32 और 3 नंबर के गेंदबाज मनोज नाइक, जो कि बाला हमारे प्यारे मित्र, लेकिन बहुत अच्छी एक गेंदबाज भी है। चलिए थोड़ा सा फास्ट क्रिकेट खेलिए, टाइम अपने पास बचाना इंपॉर्टेंट रहेगा, क्योंकि पूरे सभी मैचेस एक दिन में खेलने हैं। गति से ये गेंद फेंकी गई थी। गेंद को अगर देखेंगे तो ऑफ स्टंप के बाहर लेन डिलीवरी थी, जिसे 6 मीटर वाली गेंद कहा जाती है। 6 मीटर से ये गेंद फेंककर ऑफ स्टंप के बाहर हल्के से टक्कर करके विकेट कीपर के दस्ताने में जाती हुई रामदास, जो कि विकेट कीपर के रोल में यहाँ पे खड़े हैं। मनोज नायक पूरी तरह से काबिलियत है उनमें ये गेम को स्थित रखने के लिए अपनी टीम के लिए, लेकिन जो सामने बल्लेबाज है उनकी भी बल्ले में जान है, उनकी भी रिस्ट में जान है, तो वो दिखानी पड़ेगी अपनी टीम के लिए। सेम गेंद थी, इस बीच बैकफुट पे जाके कट करने का प्रयास किया था। मनोज नायक ने जान लिया है कि ये जो बल्लेबाज देव नरेंद्र है शायद से कट करने में माहिर जरूर है, लेकिन उनको उतना ज्यादा ही बैकफुट पे लेके जा रहे हैं। संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील यांचं शुभागमन झालंय। साहेब आपण स्थाना पण नवावं अशी विनंती आहे। मग निश्चितच मोठी स्पर्धा भेटीला येते आपल्या। 9 दिवसांची ही स्पर्धा असेल, परंतु इथं काय घडते बघा, बक्षीस मोठं पाहायला मिळेल, तिथे कार पाहायला मिळेल, पण सततचे मात्र 3 चेंडू मनोज नाईक यांनी नरेंद्र यांना निर्धाव केलेत। इथून मात्र मॅच प्रेशर बिल्ट झालाय। मॅच प्रेशर हा पूर्णपणे अपोजिशन वरती आता वाढेल, कारण धावसंख्या राहिल्या 32, 15 चेंडू बाकी आहेत। 15 चेंडूंचा खेळ झालाय। बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक ए लॉंग ऑन कडून, तोपर्यंत मात्र एक धाव। 15 चेंडूंपर्यंत धावसंख्या बनल्या होत्या, तर निश्चितच 16 आणि आता 15 मध्ये 32 हवे होतात, 14 मध्ये 31 हवे आहेत। हाणामारी करावी लागेल, हाणामारी शिवाय पर्याय नाहीये। आता मात्र तुम्हाला कोंबडभुजे जिंकायचं असेल तर एक मात्र सूत्र अवलंबावं लागेल, ते म्हणजेच डू ऑर डाय। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ह्या वेळेला वाईड गाईड लाईनला सोडून चाललाय। पंचांनी मात्र हा वाईड घोषित केलाय। क्लिअर वाईड आहे मनोज, आम्ही रिप्ले मध्ये पाहिलं, क्लिअर वाईड आहे, ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरून चाललाय। येणार पॅनल म्हटलं तर अनुभव आहे, विश्वास आहे, आत्मविश्वास आहे आणि भरपूर एक्सपिरियन्स आहे। उचललाय, यावेळेला रडार मध्ये आलाय। प्लॉट मधला चेंडू मात्र निश्चितच पार्किंग प्लॉट मध्ये पडलाय, स्लॉट मधून आलाय षटकार।
आघात. कारण हा स्लॉट मधला चेंडू होता, त्या स्लॉट मधल्या चेंडूला नसीब मात्र ढग दाखवतोय. येस, थोडस घाई करा, हरिअप करा आणि या षटकानंतर पाण्याची व्यवस्था करा. या षटकानंतर पाणी पाठवायचंय. बॅक टू द बॉलर खेळलाय मनोज नाईक यांनी मात्र चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रयत्न चांगला होता, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. 3 षटकांचा अंत झालाय. 3 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या म्हणजेच 25. तर येणारे चेंडू असतील 12. धावसंख्येची गरज आहे 23. मैदानामध्ये केली पाण्याची मागणी. पाणी निश्चितच पाठवायचं आहे. मैदानात गेलेलं पाणी बदलेल का क्रिकेटची कहाणी? आपण ऐकताय गव्हाणचा आवाज, राजकिरण कोहलीची वाणी. तोपर्यंत ऐकूया सुमधुर गाणी. समुद्रस्थ आपण गीत ऐकलं तर सँडी डीजे वलवली यांच्याकडून. खऱ्या अर्थाने नाखवा ही एक पदवी आहे जी की कोळी समाजामध्ये ज्यांच्याकडे होडे असतात त्यांना बहाल केली जाते. दरम्यान मंचावरती उपस्थित संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. इनिंग ब्रेक मध्ये आपण त्यांचा शुभ सन्मानही करणार आहोत. तर सांगताना आनंद होतोय, राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल ग्रामीण खेळाडूंचा महासंग्राम जो की 9 दिवस 9 रात्री पाहायला मिळणार आहे. 5 मे पासून पर्व पहिला आहे उरण पनवेल प्रीमियर लीगचं डे नाईट. त्यामुळे इथे प्रवेश फी 40,000 जरी असली तरी बक्षीस जर पाहिली तर 3 लाख, 1.5 लाख, 75,000, 50,000. मालिकावीरासाठी 4 व्हीलर कार, बायसिकल आणि निश्चितच मोटरसायकल सुद्धा पाहायला मिळेल. चिअर गर्ल्स असतील तिथे. सर्वांच्या निश्चितच मनोरंजनासाठी एक मोठी पर्वणी पाहायला मिळणार, ती म्हणजेच उरण पनवेल प्रीमियर लीग. नवीन गोलंदाज संतोष नाईक निश्चितच पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट फ्रॉम शेलगर एंड. समोर आहे तो फलंदाज नसीब कोळी. एक षटकार जरूर आणलाय, उचललाय. यावेळेला बरोबर चेंडूला मात्र दिशा दाखवली, ती हवेतून बाहेर जाईल षटकाराकरता. संतोषकडून अपेक्षित नाहीये, कारण पूर्णपणे स्लॉट मध्ये चेंडू फेकला होता. फलंदाजाला फक्त क्लिक करायचा होता. हवेचा ओघ जरी फलंदाजांच्या विरुद्ध असला, परंतु तुम्ही जर असं कनेक्शन पाहिलं तर चेंडू दूरवरती फेकला जाऊ शकतो. फुल टॉस आहे. याही वेळेला फुल टोल उभा केला जाईल, वसूल केला जाईल. फुल टॉस चेंडूवरती केलाय, फुल टोल आलाय. पुन्हा एकदा षटकार. षटकारांनी मात्र मॅचचं थोडस चित्र बदलण्याचा प्रयत्न केलाय, कारण जिकडे मागच्या षटकापर्यंत धावा फक्त आणि फक्त थांबवल्या होत्या, त्या धावांना आता थोडासा उभारी दिली. धावसंख्या आपण पाहतोय त्या म्हणजे 37. 10 चेंडू आणि 11 धावांची गरज. कुठेतरी मॅचला पूर्णपणे फिरवून टाकले, काटाकीर केले. चला, मॅच बॉल आलाय बघा. मॅचला पूर्णपणे होत्याचं नव्हतं करून टाकलं.
संतोष नाईक अजूनही हातातून संधी गेलेली नाहीये. एखादी मोठी विकेट मॅचला बदलू शकते, परंतु ज्या पद्धतीने नसीब खेळतोय तिथून मात्र वेगळी फलंदाजी पाहायला मिळते. हलक्या हाताने बॅक टू द बॉलर खेळलाय, निश्चितच लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे सुभाष नाईक. एक धाव मात्र जरूर मिळेल. एकेरीने मात्र आता कोंबड संघ खुश असेल, कारण मॅच ही हातामध्ये आलाय. मॅच हातामध्ये घेतल्यानंतर मात्र आता कोंबड संघ कोणत्याही प्रकारची घाई करणार नाहीये. 9 मध्ये 10ची गरज. ह्यावेळेला संधी आहे मनोजकडे. थांबला तर मात्र कदाचित मस्त टेन्शन येऊ शकलं असतं, परंतु निश्चितच मनोजवरला स्वतःवरती विश्वास होता. अंतिम क्षणी सूर घेतला आणि चेंडूला मात्र पकडला. कॅचवरती गेला असता तर कदाचित चौकार गेला असता. हुशारीने केलेलं काम मनोज नाईक यांच्या माध्यमातून. एकेरीने मात्र धावसंख्या पुढे जाईल. आडव्या पट्ट्याने खेळताना बऱ्याच उशिराने का होईना चेंडू मात्र एक निर्धावलाय संतोष नाईक यांच्या या षटकामध्ये. आतापर्यंत संतोष नाईक यांनी 5 चेंडू फेकलेत. चला घाई करा. 7 चेंडू आणि 9ची गरज आहे. हा चेंडू निर्धावला तर शेवटच्या षटकामध्ये थोडस टेन्शन बनून राहू शकतं. 7 मध्ये 9. पुढे सरसावून मारलाय, क्षेत्र चांगलं निवडलंय. फटका पहा, चेंडू गोळीच्या वेगाने मात्र चाललाय. वाईडिश काउकॉन वाईडिश लॉंग ऑफ कडून हा चेंडू ह्या चौकाराने मात्र मॅच कोंबडभुजेकरांनी जवळजवळ आपल्या बाजूला झुकवली. असं वाटलं नव्हतं या षटकाच्या अगोदर मॅचचा कल काय होईल. या षटकाच्या अगोदर मॅच पूर्णपणे बामणडोंगरी संघाच्या बाजूने होती, परंतु आज सकाळपासून प्रणय आपण पाहिले की मॅच पहिल्या 3 षटकांमध्ये कुठेतरी दुसरीकडे आहे. नंतरच्या 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये पहिली इनिंग असो किंवा दुसरी इनिंग असो, 4थ्या आणि 5व्या षटकांनी मॅचचं चित्र बदलवलेलं आज सकाळपासून पाहिलंय. पहिले 3 गोलंदाज धावसंख्या अगदीच कमी देत आहेत, परंतु नंतरचे 2 गोलंदाज हे मॅचला पूर्णपणे कलाटणी देत आहेत. 6 मध्ये 5ची गरज आणि रुपेश नाईक आलेत गोलंदाजीच्या बोल्यावरती. इथनं सलामीचा फलंदाज जो की नरेंद्र आपल्या संघासाठी अजूनपर्यंत उभा ठाकलाय. नरेंद्रचे चेंडू बोलीतून मोठे फटके नाही आलेत. एक चौकार आलाय, परंतु नसीबने मात्र नसीब पालटले आपल्या कोंबडभुजे संघाचं. ते म्हणजे सततचे 2 षटकार आणि अजून एक षटकार, असे षटकार खेचले होते. हलक्या हाताने खेळलाय, चांगला गेम प्लॅन आहे. गेमला खेळवलंय फक्त आता, कारण मोठे फटके मारण्यापेक्षा हलक्या हाताने एक धाव पूर्ण केली जाते, नंतर मग नसीबला मात्र संधी दिली जाते. एकेरीने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचेल, जे निश्चितच 44-48 हे टार्गेट आहे. 5 मध्ये 4ची गरज. 5 मध्ये 4ची गरज म्हणजे तसं पाहायला गेलं तर एका फटक्यावरती मॅच येऊन थांबले, एका चौकारावरती मॅच येऊन थांबले. बॅक टू द बॉलर खेळलाय, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. शंकर नाईक अप्रतिम क्षेत्ररक्षण शंकर नाईक यांचं पाहायला मिळालं. लॉंग ऑनचं क्षेत्र आहे ते पूर्णपणे शंकरजी नाईक यांनी प्रोटेक्शन दिलंय.